हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी नीता क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। कशा आहात सर्वजणी? मजेत ना? बघू शकता मी आज 4 ब्लाउज आणि एक ड्रेस स्टिच केला आहे। हे बघा कटोरी ब्लाउज आहे, 44 साईजचे कटोरी ब्लाउज आहेत। हे मोठ्या साईजचे बघू शकता, फिनिशिंग वगैरे किती छान आलंय, छान ब्लाउज झाले। ब्लाउज छान झाल्यावर मला पण छान वाटतं। आणि हे एक डिझायनर ब्लाउज, याची पण डिझाईन तुम्हाला आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि याची कटिंग आणि स्टिचिंग आपण आता पुढे बघू शकता। अगदी छान आले ब्लाउज, मस्त। आपण आता हे ब्लाउज कटिंग करण्यासाठी अस्तर घेतलंय 1 मीटर। आपल्याला ते प्रिन्सेस कट मध्ये कटिंग करायचं आहे। आपण आता असं 2 फोल्ड मध्ये अस्तर व्यवस्थित हे करून घेऊया। ब्लाउजची उंची आणि शोल्डर मुंढा अशी मापे टाकून एक इंचावर असा गोलाकार मुंड्याचा आकार द्यायचा। हे झालं बॅक पार्ट। ब्लाउजची उंची आहे 15, शोल्डर आहे 5.5, मुंडा घेतला आहे 6 आणि छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच अशी ब्लाउजची घडी घेतली होती। 34 साईजचा ब्लाउज आहे, 34चा चौथा भाग होतो 8.5 अधिक 2 इंच म्हणजे 10.5 ची घडी घेतली होती आपण। त्याच प्रकारे आता फ्रंट पार्ट कटिंग करूया। शोल्डर उंची घेऊया 15.5, छातीचा कमर घेरचा चौथा भाग अधिक 2.5 इंच अधिक 2 इंच, शोल्डर 6 इंच, 8.5 अधिक 1 इंच अधिक 2 इंच। 1 इंच आपण प्रिन्स कटचा आकार काढतो ना, म्हणून 1 इंचावर असा मुंड्याचा आकार, 2.5 इंचावर गळा रुंदी, 7 इंच पुढचा गळाची उंची, 4 इंचाचा टक्स वरती मुंड्याचा आकाराजवळ जोडून घ्यायचं। 2.5 इंचावर मार्किंग करून अशा प्रकारे प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा। प्रिन्सेस कटचा आकार दिल्यानंतर अर्धा इंचावर असं वरच्या साईडला मार्किंग करून घ्यायची, म्हणजे ब्लाउज फिटिंगला छान बसतं। तुम्ही अशा प्रकारे प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग करून बघा, खूप छान आणि व्यवस्थित असं फिनिशिंग मध्ये ब्लाउज बसतं, पफ छान येतो। आता आपण स्लीव्स कट करूया। स्लीव कटिंग करताना त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की जेवढी डिझाईन आहे ना तेवढीच आपल्याला स्लीव पाहिजे। स्लीव कटिंग करताना आपल्याला छातीचा चौथा भाग लागतो। छातीचा चौथा भाग आहे आपला 8.5। आपल्याला 8.5 इंचामध्ये 4 फोल्ड मध्ये कापड घ्यायचे, 2 फोल्ड मध्ये नाही, 4 फोल्ड मध्ये 8.5 इंच। तुम्ही जर अशा प्रकारे बाही कटिंग करून जर ब्लाउज शिवाल ना तर बाही कुठेही कमी जास्त पडत नाही, अगदी व्यवस्थित बसते। 3 इंच अशा प्रकारे बाहीला आकार देऊन घ्यायचा, मध्य काढून गोलाकार आकार देऊन घ्यायचा। दंडघेर अधिक 2 इंच, दंडघेर आहे आपलं 5, त्याच्या 2 इंच ॲड करून 7 वर मार्किंग करून अशा प्रकारे ब्लाउजची बाही स्लीवची कटिंग करायची। आपली स्लीव, बॅक पार्ट, फ्रंट पार्ट कटिंग झाला आहे, तर आपण कापडावर कटिंग करून घेऊया। सर्वात आधी आपण स्लीव आधी मध्यभागी त्या डिझाईन अशी आली पाहिजे, अशा प्रकारे अस्तर ठेवून स्लीव कटिंग करून घेऊया। कसं आहे ना, हे जिम्मीची साडी जेवढी ब्लाउज छान दिसतं ना तेवढंच ते कटिंग करतानाही आणि स्टिच करतानाही भरपूर अवघड जातं, म्हणून ते दिसायला छान दिसतं। त्याचे शिवताना पण ते असं सुळसुळीत असल्यामुळे सारखं असं हे होत राहतं, हलत राहतं आणि कटिंग करताना पण त्याला असं प्रॉपर आकार देता येत नाही लवकर, म्हणून ते अवघड जातं। आता हा गळा जास्त मोठा होईल म्हणून आपल्याला वेगळ्या पद्धतीने गळ्याचा आकार द्यायचा आहे।
बघा हा जो गळ्याचा नेक हे आहे ना तो कट करून घ्यायचा आणि मग त्याच्यावर अस्तर ठेवून आपण मागच्या बाजूने असा अस्तर ठेवून त्याच्यावर आपल्याला गळ्याचा आकार असा स्टिच करून घ्यायचा आहे आणि ही डिझाईन अशी 2 फोल्डमध्ये कटिंग करून अशा प्रकारे आपल्याला जोडून घ्यायची आहे. त्याला तर आता आपण मशीनवर बसूया. फ्रंट पार्ट कटिंग करायचं राहिलं आहे तो कटिंग करून घेऊया. काठपदराच्या साडीवरचं ब्लाऊज जेवढं सोपं जातं ना स्टिच करायला तेवढं हे जिम्मीच्या साडीवरचं जास्त अवघड असतं, पण दिसायला छान दिसतं. कोणतीही चांगली दिसणारी गोष्ट ही सहजासहजी तयार झालेली नसते. अडीच इंचावर मार्किंग करून आपण आता गळ्याचा आकार देऊन घेऊया. 10 इंच उंची, अशा प्रकारे आपल्याला लेस कुठपर्यंत येणार आहे ते बघून आकार देऊन घ्यायचा आहे.